नाही, देश कुठल्या दिशेनं जात आहे याचं एक या विद्यापीठामध्ये हे शिकवलं जात असेल तर ते एक उदाहरण म्हणून त्याची सुरुवात आहे. मुळात भाजपची विचारधारा ही जातीयता, धर्मांधता आणि द्वेष आणि या सगळं जी भारतीय जनता पक्षाच्या ज्याचं मूळ आहे, जे RSS आहे, RSSमधून स्त्रियांचा कधी सन्मान केला गेला नाही. स्त्रियाचा मान सन्मान किंवा स्त्रिया शिकूच नये अशा प्रकारची भूमिका अनेक पुस्तकातून मांडली गेली. ती मग गोळवलकर गुरुजींच्या पुस्तकात असेल किंवा त्यांच्या सगळ्या लिटरेचरमध्ये असेल. मुळात विषय असा येतो की भाजपाचा इतिहास सांगण्यासारखा आहे काय? कुठला इतिहास आहे? ना धड स्वातंत्र्याच्या लढाईचा इतिहास आहे, ना स्वातंत्र्यानंतर देश उभारणीचा इतिहास आहे. ज्यावेळेस इंग्रजांचं राज्य होतं, पोर्तुगालांचं राज्य होतं, मोगलांचं राज्य होतं, त्यावेळेस या विचारधारेची माणसं ही सत्ताधाऱ्यांसोबत होती. आता सत्ता आल्यानंतर स्वतःची विचारधारा रुजवून या देशाची विभागणी जर करू पाहत असतील तर मात्र त्यांची भूमिका आता देशवासियांनी समजली पाहिजे आणि ती लोकांच्या लक्षात आली आहे. म्हणूनच ही निवडणूक 2024ची भारतीय जनता पक्षाच्या सरकारची शेवटची निवडणूक असेल. यानंतर जनता त्यांना कुठेही उभं करणार नाही हा जनतेने निर्धार आता केलेला आहे. शरद पवार साहेबांनी काल शरद पवारांनी जे सुरुवातीला सकाळी वक्तव्य केलं, अगदी दुपारी साताऱ्याच्या सभेमध्ये त्याच्यापासून घुमजाव केला, संभ्रम जो सकाळी निर्माण झाला होता तो संध्याकाळपर्यंत आणखी वाढला. अगं मी सांगितलं, काल पण मी बोललो, पवार साहेब पुरोगामी विचाराला धरून राहतील. त्यांना त्या पद्धतीनं जे दौरे करत आहेत, फिरत आहेत आणि त्यांच्या भूमिकेमागे काहीतरी वेगळी त्याची मी असं म्हणेल स्ट्रॅटेजी म्हणणार. मी काल बोललो, पण काहीतरी नक्की या दौऱ्याच्या मागे त्यांची भूमिका असेल. पण मी आता एवढंच सांगेल की पवार साहेब हे इंडियासोबत आहेत आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीसोबत आहेत. ते राहतील. या त्यांच्या स्टेटमेंटमध्ये तुम्हाला विसंगती दिसत असेल तरी आम्हाला त्यातून फार काही वेगळा अर्थ दिसत नाही. मला अजिबात संभ्रम वाटत नाही. पवारसाहेब अत्यंत हुशार आणि खूप काय म्हणतात त्याला, इतके सिनियर के देशाच्या राजकारणामध्ये ते एक मोठं असं स्थान आहे आणि त्यांची भूमिका ज्यावेळेस ते मांडतात त्यामध्ये निश्चितपणे इंडियाला आणि MVला फायदा होईल असंच मला वाटतं. फोन टॅपिंग प्रकरण जे होतं ते क्लोज करण्यात आलं CBIने. त्यात म्हटलेलं आहे की कोणी डेटा लीक केला हे आम्हाला शोधता आलं नाही. हे CBIचं अपयश आहे. तुम्हाला CBI ही या देशातील सगळ्यात किंवा देशातील जगामध्ये असलेल्या एक CBIचं नाव होतं एकेकाळी की या संस्थेने जर असं म्हणावं म्हणजेच आरोपींना पाठीशी घालण्याचा हा शुद्ध प्रकार आहे. आणि आरोपीला वाचवण्यासाठी, आरोपीला पाठीशी घालण्यासाठी आता CBIवर जनतेचा विश्वास राहिला नाही. जर CBIचं हे स्टेटमेंट आलेलं आहे तर मग आता या देशातील इन्व्हेस्टिगेशन करणारी संस्था ही कुचकामी झाली. या संस्थेमध्ये वाटेल त्या पद्धतीनं ज्या सत्ताधारी असेल किंवा पंतप्रधान असतील किंवा सरकार असेल त्यांच्या इशाऱ्यावर चालणारी ही संस्था आता झालेली आहे असा स्पष्टपणे आमचा आरोप आहे. काल शरद पवार हे म्हणाले की पहाटेच्या शपथविधीच्या वेळेला माफी दिली होती, संधी दिली होती, मात्र वारंवार संधी मिळणार नाही. सूचक वक्तव्य आहे तो अजित पवारांसाठी. असं आहे, तुम्ही जरा समजून घेतलं पाहिजे. सर्वोच्च न्यायालय किंवा इलेक्शन कमिशनकडे हे विषय आहे. त्यावेळेस त्यांच्या बोलण्याचा वेगळा वेगळा अर्थ जरी काढला जात असला तरी ज्या जिद्दीनं ते मैदानात उतरले आहेत आणि ज्या पद्धतीनं त्यांनी, मला असं वाटतं की अजित पवारांचं परमनंट बंदोबस्त करण्याच्या दृष्टीनं त्यांचं ते पाऊल आहे आणि ते पाऊल नक्कीच शरद पवार साहेबांचं यशस्वी होणार आहे. त्यांनी कालसुद्धा भूमिका स्पष्ट केली
सुप्रियाताईंनी केली, जे 9 लोक आणि 2 खासदार गेलेत तेच आमच्या पक्षातून गेलेले आहेत, त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. मी काय त्यांच्या पक्षाचा प्रवक्ता नाही, परंतु या 2 खासदार आणि 9 आमदारावर त्यांनी कारवाईची सुरुवात केली आहे. आणि पवारसाहेब देशाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्या अध्यक्षपदावर ते कायम आहेत ही भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे. अजून अधिक काही त्याबद्दल पुन्हा मांडणं आणि अर्थ काढणं मला वाटतं संयुक्तिक नाही. काल विधानसभा अध्यक्ष असे म्हटले की राष्ट्रवादीत कुठली फूट नाही, 2 गट असले तर कुठलेही पत्र नाही. आता अध्यक्ष तसे म्हणतात, सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून एकीकडे अजितदादा शरद पवार साहेबांना त्या पदाला चॅलेंज करतात, दुसरीकडे नवीन अध्यक्ष नेमला जातो. तर हे सगळ्याचं उत्तर फार काही प्रतीक्षा देशातील महाराष्ट्रातील जनतेला करावी लागणार नाही. त्याचं उत्तर लवकरच लोकांना मिळेल असा आशावाद आपण ठेवूया. उद्धव ठाकरेंनी विदर्भाचा आढावा घेतला, त्यामध्ये जे नागपूरची जागा आहे ती त्या जागेसाठी काँग्रेसने मदत करावी अशी साथ घातलेली आहे. नाही, आता असं आहे की कुठे कोण लढणार हे मी ठरवणार नाही आहे. त्यामुळं वरिष्ठ पातळीवर जी काही चर्चा होईल, हायकमांड जे आहे आमचे खरगे साहेब आहेत, राहुल गांधीजी आहेत, ही सगळी मंडळी तिथे बसून सीट वाटपाचा फॉर्म्युला जो काही ठरेल, कुठली जागा, आज त्यावर मी चर्चा करणार नाही आणि मी त्या भाष्य करणार नाही. पण नागपूरची जागा ही पारंपरिक काँग्रेसची, उद्धव ठाकरे ही जागा मागत असून काँग्रेसला तरी कसे पडणार नाही. मला तरी ते काय म्हणालेत मी ऐकलं नाही. आणि रामटेक म्हटले की नागपूर म्हटले की पुन्हा काय म्हटले, त्यामध्ये मी असं ऐकलं नाही. पण असं जर काही झालं असेल, चर्चा केली असेल तर तो चर्चेतून मार्ग काढू. प्रधानमंत्री विदेश दौरे से सीधा बंगलोर लैंड किए हैं, उसके बाद उन्होंने एक बड़ा रोड शो किया है, इसरो के वैज्ञानिकों का अभिनंदन भी किया है, और जहाँ पे चंद्रयान लैंड हुआ उसको शिव शक्ति नामकरण उन्होंने किया. मैं देखिए, वैज्ञानिकों का तो अभिनंदन करना चाहिए. अगर पंतप्रधान वैज्ञानिकों के अभिनंदन करने के लिए जाते तो निश्चित रूप से हमें उसका अभिमान है. रहा दूसरी बात, रोड शो में अगर वैज्ञानिकों को साथ में लेकर करते तो वैज्ञानिकों का योगदान इस देश में जो चंद्रयान 3 का यशस्वी प्रयोग हुआ, ये इसमें हम देश का मान और शान बढ़ी, इसमें हिस्सा जो लिया है, जो इनका योगदान है, जिसको हम कहेंगे कि जिनका अपार कष्ट है, उनको साथ में लेकर रोड शो होता तो बहुत खुशी की बात होती. और ये रोड शो किस कारण से है, ये देश की जनता निश्चित रूप से इसके बारे में सोचेगी और समझेगी. बीजेपी अभी इतिहास पढ़ाने जा रही है क्या? नहीं, बीजेपी का इतिहास पढ़ाने जैसा है क्या? जिसका इतिहास मुगल से लेकर तो अंग्रेज तक सत्ताधारियों के साथ में रहा, जो कभी इनके इतिहास में लिखने जैसा कुछ नहीं है, पढ़ने जैसा कुछ नहीं है तो केवल बर्बादी है तो केवल हिंसा है तो केवल धर्मांधता है तो केवल विभाजन है. और ये जिस दिशा में दुनिया कहाँ जा रही है, हमने चंद्रयान 3 का लॉन्चिंग किया, लैंडिंग हुआ, और हम लोग अगर धर्मकांड में ही विश्वास रखकर आगे बढ़े तो ये देश की प्रगति नहीं, ये देश की अधोगति होगी, इस देश की बर्बादी होगी. और रहा सवाल जिनका इतिहास तोड़ने का है, तो वो लोग दूसरों को जोड़ने का काम कभी नहीं करेंगे. तो इसके लिए अब ये मैं समझता हूँ कि अगर ये इतिहास पढ़ाने की बात होगी तो ये मोदी सरकार का ये आखिरी सरकार होगी, ये आखिरी दौर चल रहा है, तो ना इतिहास रहेगा ना सरकार रहेगी. शरद पवार साहब ने यूटर्न लिया है, कहा है कि सेकंड चांस नहीं दिया जा सकता अजित पवार को. अब इतना स्पष्ट रूप से कहने के बाद भी आप उसमें फिर कहते हैं कि उनका शरद पवार साहब को बाहर निकालने का, पार्टी के अध्यक्ष को चैलेंज करने का काम अजित पवार ने किया है. इसके पहले का भी उदाहरण उन्होंने दिया है. तो जो आज उनके स्टेटमेंट के बारे में जल्दबाजी में कुछ निष्कर्ष तक पहुंचना मुझे लगता है उचित नहीं है. पवार साहब पूरी की पूरी भूमिका स्पष्ट रूप से ये है, वो हमारे साथ है, इंडिया के साथ है, आघाड़ी के साथ है. अभी आने वाली इंडिया के बैठक के लिए खुद चढ़कर बढ़कर हिस्सा ले रहे हैं. अब उनके पीछे की जो भूमिका है उनके संवाद या उनके स्टेटमेंट के बारे में, तो सुप्रिया सुले ने स्पष्ट रूप से कह दिया है, वो 9 लोग जो है जिन्होंने मंत्रिमंडल में स्थान दिया गया था और 2 MP है,
वो बंडखोरी किया है, उनके साथ जो कार्रवाई करना है वो हम निश्चित रूप से करेंगे, ये स्पष्ट इशारा उन्होंने दिया है। तो पावसाळ्याचा एकच महिना शिल्लक आहे, राज्यातल्या धरणात फक्त 38% पाणी साठा आहे, 300 मंडळांमध्ये दुष्काळी सदृश्य स्थिती आहे, काय सांगणार? चिंताजनक परिस्थिती आहे. ही चिंता कुणाला आहे? कुठल्या सत्ताधाऱ्यांना आहे? हे जे 3 पक्षाचं ट्रिबल इंजिनचं सरकार आहे, जनतेचं रक्त तेल रूपानं पित आहे, यांना शेतकरी 321 मंडळामध्ये आज 321 मंडळामध्ये गेल्या 25 दिवस अजिबात पाऊस नाही. सोयाबीनचं पीक करपलं आहे, कपाशीला बिमारीनं ग्रासला आहे, कपाशी सुकते आहे, अशी सगळी पिकं खरीपातली आता धोक्यात आलेली आहे. आमची मागणी नेहमी आहे की आम्ही मागत आलो आहे, या सरकारने लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा. राज्याची कर्जमुक्तीची आत्ता आवश्यकता आहे. तुम्ही खूप पैसे उधळून राहिलेत. पुण्याच्या रिंग रोडवर जर 18,000 कोटी रुपये खर्च होत असतील तर मग शेतकऱ्याचा जीव महत्त्वाचा नाही काय? शेतकरी आत्महत्या करायला लागला आहे, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही, सगळ्या खताचे भाव वाढवून टाकलेत, तुमच्या औषधीचे भाव वाढलेत, मजुरी वाढली, डिझेलचे भाव वाढलेत आणि त्यांच्या भावाला शेतमालाला भाव मिळत नाही आणि म्हणून शेतकरी आत्महत्या करतो आहे. आणि ह्या दुष्काळी परिस्थितीमध्ये तर आत्ता जर शेतकऱ्याला सावरलं नाही तर महाराष्ट्रातील शेतकरी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सरकारने याकडे त्वरित लक्ष दिलं पाहिजेत. एक, पीक विम्याचे पैसे त्वरित द्या, लवकरात लवकर त्यांना मिळवले पाहिजेत दुष्काळ जाहीर करून. आणि दुसरी की रब्बी पिकाचं नियोजन, त्याला लागणारं बी बियाणं आणि त्याला लागणाऱ्या सोयी सवलती या सरकारने घोषित केल्या पाहिजेत, तरच हा शेतकरी सावरेल. कांदा खरेदी सुरू झाली आहे, मात्र अनेक जाचा जाती आहे, नाफेड करून टाकल्या जातात, त्यामुळे कुठेतरी खरेदी करून शेतकऱ्यांनी मिळवून. एक सांगतो की हे कांदा खरेदीचा सरकारची स्वतःची अब्रू वाचवण्याचा केलेला केविलवाना प्रयत्न आहे. 2 लाख टन कांदा राज्यामध्ये जर 50 लाख टन कांदा उत्पन्न होत असेल, महाराष्ट्र हा देशातील 50% कांदा उत्पादक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 2 लाख टन कांदा खरेदीचं काम करायचं, तेही नाफेडचे अधिकारी तो ग्रेडेशन करून उत्तम दर्जाचा कांदा घेतात. 2410 रुपये म्हणजे काही चांगला सरसकट कांद्याची खरेदी नाही आणि काही ठिकाणी हे अधिकारी पोचले पण नाहीत, खरेदी पण सुरू झाली नाही. त्यामुळं हा केलेला सोंग आहे. शेतकरी अशा सोंगाला बळी पडणार नाही. देवेंद्र फडणवीस जापान गए हैं एक शेवटचा. उद्योग लाने के लिए। देवेंद्र फडणवीस जापान गए उद्योग लाने के लिए, तो क्या लगता है महाराष्ट्र में किस तरह से उद्योग आ सकते हैं? अभी पता चलेगा जब आएंगे, घोषणा करेंगे कितने उद्योग आ रहे, क्या आ रहे. इनके उद्योग मंत्री तो लोग बहुत सारे इंडस्ट्री लगाने के लिए लाइन में हैं, फिर भी उनको ज़मीन नहीं दी जा रही, उनको पर्याप्त सुविधा नहीं दिया जा रहा है. बहुत सारा करप्शन उद्योग विभाग में चल रहा है, ज़मीन के बदले में पैसे वसूले जा रहे हैं. तो जब किसान जो कोई इंडस्ट्रियलिस्ट आएगा उनको अगर सहूलत देंगे, उनको तुरंत ज़मीन उपलब्ध करके देंगे, जगह देंगे, तो वो यहाँ आएगा, सुविधा देंगे, पानी देंगे, बिजली देंगे. और उनके लिए ये जो 1 विंडो की बात होगी कुछ चल ही नहीं रहा है. अब 3 विंडो हो गए हैं तो 3 दिशा में जाना पड़ता है, 3 लोगों की परमिशन लेनी पड़ती है, किसी को पूरा अधिकार नहीं है. ऐसे में अभी क्या आने के बाद DCM जी, उप मुख्यमंत्री नागपुरकर जी आने के बाद में क्या करते हैं, क्या घोषणा करते हैं और कितना लाते हैं, इसके बाद में हम बात करेंगे. सर, नितीन देसाई जे आहे आत्महत्या झाली होती त्यांच्या कुटुंबियांनी म्हटलंय की जे आरोपी आहेत त्यांना अटक करा, पण अजूनही सरकार अटक करत नाही. कुठेतरी सरकार त्यांना पाठीशी घालत आहे का? बघा, नितीन देसाईंच्या मागे, या आत्महत्या करण्याच्या मागे जे लोक फायनान्सर आहेत ती लोक काही सत्ताधाऱ्यांच्या जवळीक आहेत आणि त्याची नावं आवश्यकता पडली तर आम्ही देऊ. त्या सत्ताधाऱ्यांना वाचवण्यासाठी हा सगळा खटाटोप चाललेला आहे. मला वाटतं की सत्ताधारी आपल्या लोकांना वाचवण्यासाठी कुठल्या स्तरावर जातील हे CBIच्या आत्ताच्या फोन टॅपिंगच्या क्लोजर रिपोर्टनुसार कळलेलं आहे. त्यामुळे न्यायाचं राज्य आता राहिलेलं नाही, तर हे सत्तेतील असलेल्या मस्तीचं राज्य राहिलेलं आहे. मराठीत एक राहिला आहे शिवशक्तीवर. मराठी हिंदी झालं होतं. मराठी झालं ना, मराठी फक्त शिवशक्तीवर पंतप्रधान आज इस्रोमध्ये गेले होते, त्यांनी त्या ठिकाणाला शिवशक्तीचं नाव दिलं, तर ऑफिसने मराठीत तुमचं मागितलं, हिंदी झालं ते. मला वेळ मला पोहोचा 9 वाजले. चंद्रयान ज्या ठिकाणी लँड झालं त्याला शिवशक्ती नाव देणार असं पंतप्रधान म्हणाले आणि रोड नाही, आनंद आहे. शिवशक्ती नाव द्या, नावं देण्यात तर ही
भाजपचं सरकार आणि पंतप्रधान पटाईत आहेत, कुणाचं नाव कधी काय देतील सोयीसाठी. पण हे रोड शो केलेला गेला आहे किंवा तिकडे गेलेत, त्याचा पंतप्रधान भेटायला गेलेत वैज्ञानिकांना, शास्त्रज्ञांना, त्याचा आनंद आहे, भेटलं पाहिजेत, कारण योगदान मोठं आहे त्यांचं, कष्ट मोठं आहे. अपार कष्ट करून या सगळ्या वैज्ञानिकांनी ही यशस्वी मोहीम चंद्रयान 3 ही यशस्वी मोहीम केली. परंतु रोड शो करण्याचं कारण आम्हाला कळलं नाही. रोड शो करत असताना जर शास्त्रज्ञांना घेऊन रोड शो झाला असता तर अभिमान वाटला असता भारतीयांना. पण त्याच्या मागचा उद्देश येणाऱ्या लोकसभेचा दिसतो आहे, नाव शास्त्रज्ञांचा आणि फायदा निवडणुकीत उचलायचा. हे सगळं जे काही चाललेलं आहे हे जनतेला कळतं आहे, जनता वाट बघते आहे. आणि नक्कीच मला वाटतं की शिवशक्ती नाव द्या, अजून कोणतं नाव द्या, पण नाव दिल्याने काय होणार का याचा विषय नक्की आहे. नाव तर आम्ही देत असतो महापुरुषाचे, योगपुरुषांचे, ज्या देशामध्ये ज्यासाठी ज्यांनी योगदान दिलं त्यांचे नाव दिले पाहिजेत. पण आता हे नाव देऊन याच्यातून काही राजकारण होतं काय ते आपण पाहू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.